हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सफर जिंदगी का. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये छोले भटुरे कसे बनवायचे ते शिकणार आहोत. तर चला आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी मी आता इथे 1 वाटी छोले घेतलेले आहेत. हे छोले हे बघा, हे भिजलेले छोले आहे. हे मी रात्रीच भिजत घातले होते. त्यामुळे तुम्हाला जर कधी छोले करायचे असेल तर तुम्ही ते 1 दिवस अगोदरच भिजत घाला. त्याच्यामुळे आपले हे छोले असे टम्म असे फुगतील. आता आपण याच्या कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर चला आपण आता याच्या शिट्ट्या करून घेऊया. छोले शिजवून घेण्यासाठी आपण आता इथे एक पोटली तयार करणार आहोत. त्या पोटलीमध्ये आपण आता 1 चमचा चहा पावडर टाकणार आहोत. या चहा पावडरमुळे आपल्या छोल्यांना मस्त असा काळसर कलर येणार आहे. तर आपण आता याची छोटीशी पोटली बांधून घेऊया. ही आपल्याला त्याच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी ही पोटली केलेली आहे. तर चला आपण आता छोले शिजायला ठेवूया. त्यासाठी मी आता इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण हे छोले टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत अंदाजाने. शक्यतो छोल्यांच्या वरतीच थोडंसं पाणी राहिलं पाहिजे. हे बघा, याप्रमाणे छोल्यांच्या 1 बोटभर असं वरती पाणी पाहिजे आपल्याला. तर त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चिमूटभर आपण आता हा खाण्याचा सोडा टाकणार आहोत. त्याच्यामुळे आपले छोले असे मस्त शिजून येतील. त्याच्याबरोबर आपण आता ही पोटली याच्यामध्ये टाकणार आहोत. ही बघा, ही पोटली आपण याच्यात टाकूया. याच्या 5-6 शिट्ट्या आपण आता इथे करून घेणार आहोत. आपण आता यांना शिजवून घेऊया. आपले छोले शिजत आहे तोपर्यंत आपण आता आपले भटुरे करून घेऊया. भटुरे करण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 2-3 चमचे आपल्याला इथे रवा लागणार आहे. रवा आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे, फुल रवा घ्यायचा आहे. इथे मी 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. आणि इथे मी अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला 3-4 चमचे आपल्याला दही लागणार आहे. आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ लागणार आहे. तर आपण आता हे भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊया. पीठ मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण भटुरे ते करू शकता, पण मी आज इथे मैद्याचे करत आहे. तर आपण आता हे पीठ मळून घेऊया. भटुरे करण्यासाठी मी इथे हा मैदा चाळून घेतलेला आहे. हा 1 वाटी मैदा आपण आता याच्यामध्ये टाकूया. याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा पिठी साखर टाकायची आहे. याच्यामुळे आपल्या याला भटुऱ्यांचा कलर एकदम छान येणार आहे. क्रिस्पी असे कुरकुरीत आपले भटुरे होणार आहेत. इथे आपण आता 2-3 चमचे फुल रवा टाकणार आहोत. या पद्धतीने आपण आता इथे दही टाकून घेऊया. दही जास्त आंबट नकोय आपल्याला इथे. 4 चमचे मी इथे दही घेतलेला आहे. आपण इथे हे काढून घेतलेला हा अर्धा चमचा सोडा आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि ही बेकिंग पावडर आपण आता इथे टाकणार आहोत. आणि चवीनुसार आपण आता इथे मीठ टाकणार आहोत. अर्धा चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे. आपण आता आधी हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याला इथे पाणी अंदाजाने टाकायचं आहे. इथे आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत. हे मस्त असं चोळून घ्यायचं याच्यासाठी आपल्याला, म्हणजे सगळे सोडा मिक्स सगळं आपलं मिक्स होऊन जाईल याच्यामध्ये. असं हे सगळं मिक्स करून घेऊया. मी आता इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकूया. पाणी आपल्याला इथे अंदाजाने टाकायचं आहे. आपल्याला इथे जास्त घट्ट असा गोळा बनवायचा नाही, आपल्याला थोडासा पातळ बनवायचा आहे.
अशा पद्धतीने आपण आता हे मळून घेणार आहोत. बटुऱ्यांचं पीठ आपलं इथे या पद्धतीने मी आता मळून घेतलेलं आहे. ते आपल्याला आता इथे आणखी 5 ते 10 मिनिटं आपल्याला असंच मळून घ्यायचंय, असं आपटून घ्यायचंय, म्हणजे आपले बटुरे छान असे मस्त होते. पिठावरती आपण 1 चमचा तेल टाकून मस्तपैकी असं मळून घेणार आहे. हे बघा मी इथे तेल टाकलेलं आहे. तर हे आपण आता मळून घेऊया. या पद्धतीने आपल्याला इथे असंच हे मळून घ्यायचं आहे. आपलं हे पीठ आता असं मळून झालेलं आहे. आपण आता ते 10 ते 15 मिनिटासाठी आता आपण भिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण आता छोल्यांची तयारी करूया. या पद्धतीने मी आता हे झाकून ठेवलेलं आहे. छोले करण्यासाठी आपल्याला आता ग्रेव्ही करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तरी आपल्याला आता याची पेस्ट करून घ्यायची आहे. ते आपण आता इथे रफली चॉप करून घेणार आहोत. आणि हे 2 बारीक कांदे आपण छोटेसे फोडणीमध्ये वापरणार आहोत बारीक चिरून. आणि पेस्टमध्ये आपण आता हे आलं लसूण टाकणार आहोत. हे 1 तुकडा मी आल्याचा घेतलेला आहे आणि या 7-8 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तिथे चक्री फुलं आहे, हे दालचिनी, हे मिरे, हे लवंग आहे, हे जावित्री आहे. तर हे सगळं मी आता भाजून घेणार आहे आणि याची सगळ्यांची ही सगळी आपण आता पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून. कांदा टोमॅटो मी इथे हे रफली चॉप करून घेतलेले आहे. ते आपण आता मिक्सरमध्ये याची पेस्ट करण्यासाठी टाकून घेऊया. याच्यामध्ये आपण आता हे आलं लसूण टाकणार आहोत. याची पेस्ट बनवून घेणार आहोत आपण आता. याची पेस्ट करून घेऊया आता. छोल्यांची ग्रेव्ही करण्यासाठी मी आता हे टोमॅटो कांदा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीने मी केलेली आहे. आणि हे 2 कांदे होते ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आपण आता फोडणीची तयारी करूया. तोपर्यंत आता आपण आपले छोले शिजलेले आहेत नाही बघूया. छोले शिजले आहे की नाही ते आपण आता कुकर उघडून बघूया. थंड झालेला आहे आपला कुकर आता. आपण आता हे बघा मस्त असे नरम असे आपले छोले शिजलेले आहेत. आपण आता त्याच्यामध्ये टाकलेली ही आपली पोटली काढून घेऊया. हे बघा आपल्या पोटलीमुळे आपल्या चहा पावडरमुळे आपल्या छोल्यांना कलर किती सुंदर आलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. छोल्यांची ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता 2-3 चमचे तेल टाकून घेऊया. तेल चांगलं आपल्याला इथे गरम होऊन द्यायचं आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता अगोदर आपण आता कांदा टाकूया परतण्यासाठी. हा आपल्याला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. वरती फर्निचरचं काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल. आपला कांदा इथे थोडासा परतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया. कांदा टोमॅटोची सगळी पेस्ट आपण आता इथे मिक्स करून घेणार आहोत. ही पेस्ट आपण चांगले तेल सुटेपर्यंत तळून देणार आहोत, परतून घेणार आहोत आपण हे बघा कमी गॅसवरती. आपल्या कांदा टोमॅटोला इथे तेल सुटलेलं आहे. पण आता आपण अजून 5 मिनिटं याला परतून देणार आहोत, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा इथे निघून जाणार आहे. आपण आता याला 5 मिनिटं आणखीन परतून देऊया. आपला कांदा टोमॅटो आता इथे परतून झालेला आहे. तेल सुटलेलं आहे आपल्या पेस्टला. तर आपण आता याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत.
याच्यामध्ये आता आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत, 1 चमचा आपला घरचा काळा मसाला, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, थोडस हिंग टाकणार आहे, आणि आपण ते मगाशी ते खडे मसाले होते ते मी भाजून घेतलेले आहेत तव्यावर, ते आपण मी याची पेस्ट करून घेतलेली, पावडर करून घेतलेली आहे, ते आता मी याच्यात टाकत आहे. आणि इथे हा मी छोले मसाला घेतला आहे 2 चमचे, तो मी याच्यात टाकत आहे. हे आपण आता चांगला मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत. याच्यामध्ये आता आपण थोडस पाणी टाकूया म्हणजे आपले मसाले चांगले शिजतील. 2-3 चमचे मी इथे पाणी टाकत आहे म्हणजे आपले मसाले खाली जळणार नाही. ही ग्रेव्ही आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मग नंतर आपण छोले टाकणार आहोत. हे चांगलं परतून देऊया आपण तेल सुटेपर्यंत. आपल्या ग्रेव्हीला इथे मस्तपैकी आता तेल सुटलेलं आहे. आपली ग्रेव्ही आता इथे परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 तुकडा बटर टाकलेला आहे. हे बटर टाकल्यामुळे आपल्या छोलेंना मस्त असे छान टेस्ट येणार आहे, त्याच्यामुळे हे मी टाकलेलं आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण याने छान टेस्ट येते. तुम्ही एकदा टाकून बघा. आपले मसाले, कांदा, टोमॅटो इथे छानपैकी परतलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण छोले टाकून घेऊया. हे छोले मी असेच टाकत आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. पूर्ण याला आता मिक्स करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये. हे मला इथे थोडं घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये 2-3 चमचे गरम पाणी टाकत आहे. याला आपण आता 10 मिनिटं असंच उकळी येऊन देणार आहोत कमी गॅसवरती. आपल्या भाजीला इथे आता कडकडीत अशी उकळी आलेली आहे, तरी पण तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे. कलरही सुंदर आलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि अर्धा चमचा मीठ टाकूया आपण इथे. मीठ आपण सुरुवातीला पण शिजायला टाकलं होतं अर्धा चमचा, त्याच्यामुळे मी इथे अर्धा चमचा टाकत आहे. हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. पूर्णपणे आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण भटोरे करायला घेऊया. आपलं भटुऱ्यांचं पीठ आपण इथे भिजायला ठेवलेलं होतं, ते आता भिजलेलं आहे की नाही ते बघून घेऊया. हे बघा मस्तपैकी असं फुगलेलं आहे. आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे, त्याच्यामुळे हे मस्त आहे टम्म फुगलेलं आहे. आता आपण याच्यावर तेल टाकून आणखी 2-3 सेकंद मळून घेणार आहोत. मग याच्या गोल गोल लाट्या करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला इथे पीठ ओढून घ्यायचंय. असा गोळा करून घ्यायचा आपल्याला. आता याचे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. हाताला तेल लावायचे थोडस. हे बघा अशा पद्धतीने आपण आता गोळे करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपण आता हे सगळे गोळे करून घेणार आहोत लाटण्यासाठी. हे बघा, मी आता हे सगळे गोळे करून घेते. अशा पद्धतीने मी हे सगळे गोळे करून घेतलेले आहे. त्याला आपण आता थोडंसं तेल लावूया वरून. त्यातला एक गोळा काढून घेऊया आणि बाकीचे गोळे आपण झाकून ठेवूया, म्हणजे हे पीठ आपलं वातड होणार नाही. भटुरे करण्यासाठी मी त्याचा पोळपाट लाटणं घेतलेला आहे. त्याच्यावरती आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. आपल्याला इथे भटुरे लाटण्यासाठी आपल्याला इथे पिठाचा किंवा मैद्याचा वापर करायचा नाहीये. आपण याला तेल लावूनच लाटायचं आहे इथे. तर आपण आता ते लाटून घेऊया. एक गोळा मी इथे काढून घेतलेला आहे. तो आपण आता हलक्या हाताने असा लाटून घ्यायचा आहे. इथे आपल्याला जास्त जाडही लाटायचं नाहीये आणि जास्त पातळही नाही, मिडियम लाटायचा आहे. पोळपट असा आपण फिरवून घेऊ, म्हणजे आपला भटुरा वातड नाही होणार. अशा पद्धतीने मी भटुरे करून घेते. आपलं तेल आता गरम कडकडीत तापलेलं आहे की नाही ते बघून घेऊया. त्यासाठी मी इथे गोळा टाकते. हे बघा, या प्रकारे आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय. त्याने काय होईल, आपले भटुरे तेलकट होणार नाही. ह्याच पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचे. आता आपण त्याच्यामध्ये भटुरे टाकायचे आहे. आपल्याला ती खालची बाजू आहे ती वरती करायची आहे आणि साईडने असं तेल टाकायचं आहे त्याच्यावरती. लगेच पलटायचं नाही आपल्याला तो. असं तेल टाकून घ्यायचंय आपल्याला सगळ्या बाजूने. मस्त असा टम्म फुगलेला आहे बघा आपला भटुरा. तो आपण आता पलटी करून घेऊया. हे बघा, मस्त आपला भटुरा तळलेला आहे इथे. दोन्ही बाजूने आपण तो मस्त तळून देणार आहोत. कडेने आपण असं त्याच्यावर तेल टाकूया, म्हणजे राहिलेली कडेची बाजू आपली तळून निघेल. हे बघा, या पद्धतीने आपण असं त्याच्यावरती तेल टाकून घेऊया, म्हणजे सगळ्या बाजूने आपला भटुरा तळून निघेल. हे बघा, तळून झालेला आहे. आपण तो काढून घेऊया. असं मस्त टम्म फुगलेला आहे बघा. तो आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. काढून घेते मी याला. तुम्ही बघू शकता आपले इथे भटुरे मस्तपैकी असे फुललेले आहेत, टम्म फुगलेले आहेत आणि कलर त्याला किती सुंदर आलेला आहे. ते आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले छोले भटुरे तयार झालेले आहे खाण्यासाठी. रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे सफर जिंदगी का. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, राधे राधे.